नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी पोहोचलो आहे पुण्याच्या आळंदीमध्ये। मित्रांनो, आज आपण ओम लोटस गार्डनला व्हिजिट केलो आहे, ओम कमळ बाग। तर हे आहे आळंदीपासून 2 किलोमीटर अंतरावर देहू फाटा येतो आणि तिथून 2 किलोमीटर अंतरावरती हे जो आहे सेटअप आहे सगळ्या कमळांचा। तर विविध प्रकारचे जे काही तुम्हाला फोटो दिसत आहेत कमळांचे, हे सगळे रूप इथं उपलब्ध आहेत। तर सरांकडे जे आहे मी खूप दिवसांपासून वाट बघतो सरांना भेटण्याची, तर आज योग आला होता मला। तर आज पोचलो आहे मी इथे। तर हे जो वृक्ष आपण पाहताय इथं, ह्याला उमरा, परतनी पिंपळ आणि ओढा असे तिन्ही मिळून एकत्रच तुम्हाला पाहायला मिळतील। खूप छान हे होतं आणि विविध रोपं पण होती तिथं, फुलझाडे होती, फळांची झाडे होती। तर हे सगळं मी एकांतरित पाहिलेलं आहे। तर लवकरच आता मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सगळी माहिती देणार आहे। तर तुम्हाला संपर्क जर का सरांना करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचा नंबर दिलेला आहे, तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता। सरांकडे विक्रीसाठी कमळाचे आणि वॉटर लिलीचे रोपे आहेत आणि तुम्हाला पूर्ण भारतभर किंवा भारताच्या बाहेर जरी का तुम्ही पाहायला गेलात तर एवढं कलेक्शन लोटसच्या रोपांचं कुणाकडेच नसेल, लोटस वॉटर लिलींचं। तर हे जे पाहताय आपण, हे सगळे रोपे तयार करत आहेत आणि इथे जे आहेत सरांचा सेटअप आहे कम्प्लिटली। तर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या रंगांचे कमळं आपल्याला इथं पाहायला मिळतील। वॉटर लिलीज वगैरे जे आहेत सगळे पाहायला मिळतील। हे लगभग 1 एकर शेतीमध्ये त्यांनी हे सगळं छंद त्यांचा जो आहे साठवलेत आणि काही जे रोपं आहेत त्यातले विक्रीसाठी पण उपलब्ध आहेत। सगळे जे लोटसचे प्लांट्स आहेत किंवा वॉटर लिलीज आहेत, हे सगळे जे आहेत वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या आकारांचे, वेगवेगळ्या पाकळ्यांचे आहेत। म्हणजे काहींना 13 पाकळ्या आहेत, काहींना 150 पाकळ्या आहेत, असे वेगवेगळे आहेत, काहींना 108 पाकळ्या आहेत। तर हे जे आहे सीझन मॅक्झिमम मेमध्ये वगैरे फुलतात, जास्त करून तुम्हाला मेमध्ये कमळ वगैरे बघायला मिळतात। तर आता इथं बघा काही कमळ आलेले आहेत, मी तुम्हाला दाखवू इच्छितो। खूप छान कलरचे मला इथे पाहायला मिळेल। सर माझ्या सोबत 1 वर्षापासून संपर्कात होते, पण 1 वर्षानंतर मला तिकडं जाण्याचा योग आला होता। तर मी पोचलो आहे इथं, तुम्ही पण पाहू शकताय। तर हे असं सरांचं सेटअप आहे। हे सध्या मी धावती भेट घेतलेली आहे, तरी पण मी सरांसोबत 3 ते 4 तास गप्पा मारल्या आहेत। मग सगळी चर्चा वगैरे केली आम्ही की एक डिटेल व्हिडिओ वगैरे आम्ही बनवणार आहे लवकरच आपल्यासाठी। ज्यावेळेस जास्त करून फुलं येतील त्यावेळेस आपण डिटेल व्हिडिओ बनवणारच आहे। जर का आपल्याकडे पण कमळाचे काही रोपं वगैरे असतील तर तुम्ही सरांना नक्कीच संपर्क साधा, जेणेकरून सरांकडे जर का असतील तशा टाईपचे किंवा नसतील तर ते तुम्हाला संपर्क करतीलच। जर का आपल्याकडे असतील तर सरांना आपल्याकडचे जे काही प्लांट्स आहेत लोटसचे, वॉटर लिलीचे, त्याचे फोटो काढून सरांनाही पाठवा। तर सरही तुमच्यासोबत गप्पा मारतील व्हॉट्सअपवरती। आणि बरेचसे लोक सरांकडे येऊन गेलेले आहेत। कमळाच्या पाकळ्यांपासून खाद्यपदार्थ सरांनी बनवलेले आहेत यापूर्वी, जसे की भजी म्हणा, परत भाजी बनवत आहेत, लई काय गोष्टी आहेत ते सरांनी तुम्हाला सांगतीलच तिथं तुम्ही पोचल्यावर। आणि तर मित्रांनो, हे कलरफुल जे लोटस आहेत तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा। जरी का आपल्या मित्रांनाही असं कमळांचे झाडं वगैरे लावायचं असेल, लागवड करायची असेल, तरी तुम्ही त्यांना सांगा की इथं सर आहे, त्यांच्याकडे तुम्हाला विविध प्रकारचे कमळांचे जे आहेत रोपे वगैरे मिळतील। मग तुमच्या टेरेस गार्डनमध्ये पण तुम्ही हे लावू शकता सेटअप, आणि जे काही तुमचे गार्डन आहे तिथंही तुम्ही लावू शकताय। आणि ह्या कमळाच्या झाडांमध्ये जे आहेत मासे पण तुम्हाला, गप्पी मासे वगैरे इथे पाहायला मिळतील। तर एकांतरित सर्व काही मी सांगायचा प्रयत्न केलाच आहे। एक डिटेल व्हिडिओ लवकरच येईल। पूर्ण काके ते विकण्याची पद्धत आहे। अच्छा, खालून वळून काके मखान्यावर, बर, खालून काके, व काके, फांदीवर काके, फुलावर काके, मखान्यावर गुणी बागुनी काके। मखाना छोट्या कुंडीत पण चांगला येतो, आता विकल्या नाही, आता हायवे विकल्या काकडी कमळ काकडी। हा, हे जे फक्त एवढ्याच मुळे आहे, हे कमळ काकडी मुळे एवढी याच्यावरून जाग होती। ओके, हा वेळ आहे। आता हे लावलं की हे अख्ख्या ह्याच्यात पान नाव
हे कुठल्या कलरचं सरजी? हा व्हाईट. हे जर कुकलं हा जो वरचा भाग जर कुकला गेलं कामात. ओके, नाजूकपणे हँडल करावं लागतं. हो, आणि पाणी मेन लागतं यांना. पाणी बिना आता हे हा मेन रोप. ॲमेझॉन म्हणतात, त्याचं नाव ॲमेझॉन आहे. विक्टोरियाचे पण ॲमेझॉन. ओके, पाण्याचं हा हायब्रिड आपला. हायब्रिड केलं. कुठल्या गाडीत येते काय एक महाग बघायची. पण ते नाही जमलं तेव्हा व्हिडिओ बघवायला. हे फळ. अच्छा, फांदीला काके, फुलाच्या फळाला काके आणि फुलाच्या पाकळ्यांना काके, नंतर मग पानावर काके खाली. अरे बापरे, ते पान असं तुटत वगैरे नाही का सरजी उचलल्यावर? ते बर, मस्त. मग खालून पूर्ण काके, वर काय. हे फूल संध्याकाळच्या वेळेस उमलतं. तर हे पहिल्या दिवशी सरांनी मला रेकॉर्ड करून पाठवलं होतं. इथं पाहू शकता आपण, कम्प्लिटली व्हाईट कलरचं आहे तेच फूल. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी तिथं पोचलो ते गुलाबी कलरमध्ये रूपांतर त्याचंच झालं होतं. आता तुम्ही व्हिडिओमध्ये परत एकदा पाहालच आणि ह्याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला पाहायला मिळालं असेलच. तर हे असं शेड्स येतात त्याला. सेकंड डे आणि थर्ड डे पण आलं असेल, ते थोडंसं डार्क वगैरे झालं असेल. तर हे अशा प्रकारचं फूल क्वचितच तुम्हाला पाहायला मिळेल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सिद्धार्थ परीट आहे. मी सोलापूरचा आहे. तर सोलापूरवरून खास मी पुण्याला पोचलो आहे सरांना भेटण्यासाठी. तर आळंदी या गावाजवळ मी पोचलेला आहे. हा जो सरांचा सेटअप पाहिला, कमळाचा विविध प्रकारचे इथं आपल्याला कमळाचे जे आहेत रोपं बघायला मिळतात. विविध कलरमध्ये उपलब्ध आहेत हे सगळे. आणि आज विशेष करून विक्टोरिया फूल उमललेलं आहे ते मला बघायला मिळालं. काल सरांनी मला फुलाचा फोटो पाठवला होता, तो होता पांढऱ्या कलरमध्ये. आज बघायला आलो तर पिंक कलर झालेला आहे. तर अजून पण त्याच्यामध्ये कलर चेंजेस होत असतात असं सरांनी माहिती दिली. मला खूप छान वाटलं हा विक्टोरियाचा जो सेटअप पाहून. आणि असे जे आहेत रेअरली आपल्याला बघायला मिळतात, क्वचितच बघायला मिळतात. तर हे आज मला आनंद झाला, विक्टोरियाचा हा फूल मला पाहायला मिळाला. तर तुम्ही पण नक्कीच इकडे येऊन एकदा व्हिजिट करा, सरांसोबत गप्पा मारा. मी 3 तास तर गप्पा मारलो आहे आरामात सरांसोबत. आणि भरपूर काय मला नॉलेज मिळालं आहे कमळबद्दल आणि वॉटर लिलीबद्दल. हे सगळं सरांनी सांगितलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून बरेचसे सरांनी काय रोपं लावले तेही बघितलेलं आहे. मलबेरी म्हणून सरांनी एक बेरी खाऊ घातली होती, ते पण प्रचंड छान होता. तर असं सरांचं प्रेम होतं जे एवढं मला सगळं दाखवलं, गप्पा मारल्या माझ्यासोबत. इकडे येऊन खूप छान वाटलं मला. सरांनी माझा एक खूप छान फोटो काढलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि जर का आपल्याला फोटोग्राफी व्हिडिओग्राफीची सर्व्हिसेस पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्कीच संपर्क करा. मी पूर्ण भारतभरात फिरून आपल्याला फोटोग्राफी व्हिडिओग्राफीची सर्व्हिसेस देत असतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जरी का तुम्हाला ट्रॅव्हल फोटोग्राफी करायची असेल तरी तुम्ही मला संपर्क करू शकता. मी ट्रॅव्हलिंगचे पण खूप छान फोटोज काढत असतो.